नमस्कार फ्रेंड्स, मी प्रणिता होनराव, स्मरणशक्ती शास्त्राची प्रशिक्षक ट्रेनर. आता आपल्याला काय करायचं आहे तर भारतामध्ये जे काही पंतप्रधान होऊन गेलेले आहेत ते सर्व पंतप्रधानांची यादी आपल्याला काय करायची, लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी आपल्याला अंकीय चित्र प्रणालीमधलं पहिलं जे टेक्निक होतं पोयम ते वापरायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला SIS पण वापरायचं आहे, जिथं गरज आहे तिथेच. ते मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला आपण पंतप्रधानांची यादी बघितली तर आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरूंचं पिक्चर फेस आपल्याला पटकन लक्षात येतो. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला SIS मेथड वापरण्याची गरज नाही आहे. सेकंड आहे गुलजारीलाल नंदा यांना आपण कोणी पाहिलेलं नसेल, त्यामुळे इथं आपल्याला SIS उपयोग करायचा आहे. त्यानंतर लालबहादूर शास्त्रींना पण आपण बघितलेलं आहे. जर खूप छोटी मुलं असतील तर त्यांनी बघितलेलं नसेल तर या ठिकाणी SIS वापरू शकतो. नंतर इंदिरा गांधींचं पण फेस चित्र आपल्या पटकन समोर येतं. त्यानंतर आहे मोरारजी देसाईंचं पण फोटो वगैरे तुम्ही बघितलेला असेल, नसेल बघितला तर SIS त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. दुसरं आहे चरण सिंग, या ठिकाणी SIS आपण वापरू शकतो. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी हे आपल्याला लक्षात आहेत. यांची फेस आपल्याला लक्षात आहेत, हे आपल्याला माहिती आहेत. पण जे बाकीचे नावं आहेत, उदाहरणार्थ चरण सिंग आहे, VP सिंग, चंद्रशेखर, PV नरसिंहराव, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, हे जे आहेत हे आपल्याला यांचे फेसेस माहिती नाही आहेत, त्यांचं पिक्चर आपल्या समोर येत नाही, तर इथं आपल्याला SIS वापरायचं आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं ते आपण बघू. तर आपण ही सगळी पंतप्रधानांच्या नावांची यादी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ती SIS पद्धत कुठे कुठे वापरायची तेही बघूया आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायची. नंबर 1ला पंतप्रधान होते. फर्स्ट नंबरचे पंतप्रधान आपण विसरू शकत नाही, फर्स्ट नंबरचं नाव आपण विसरत नाही, पंडित जवाहरलाल नेहरू. आता ज्या छोटी मुलं असतील त्यांच्या हे फेस लक्षात नसेल, हा चेहरा लक्षात नसेल, तर त्यांच्यासाठी SIS सिस्टीम आपण वापरू शकतो, SIS पद्धत वापरू शकतो. की पंडित नेहरूंच्या हातामध्ये काय आहे, गन आहे, आणि ते सर्व इंग्रजांना काय करतात, त्या गनने घाबरवतात ते की भारतामधून निघून जा, लवकर निघून जा भारतामधून, असं करून ते घाबरवतात. या पद्धतीने आपण गन कोणाच्या हातात होती, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातात होती. तर फर्स्ट नंबरला कोणते पंतप्रधान आहेत, जवाहरलाल नेहरू. सेकंड गुलजारीलाल नंदा. गुलजारीलाल नंदा, याच्यातून आपल्याला SIS शोधायचा आहे. गुलजारीलाल नंदा, गुलाल लाल नंदाच्या ऐवजी गंदा या ठिकाणी जर केलं तर शूज, एक्सपेन्सिव्ह शूज आहेत, ब्रँडेड शूज आहेत, आणि त्या शूजवर कोणीतरी गुलाल टाकला, तो पण कुठल्या कलरचा, लाल कलरचा, आणि शूज काय केले, खराब करून टाकले. गुलजारीलाल नंदा. ओके, शू काय टाकला, गुलाल टाकला लाल रंगाचा, आणि गंदा केलं, खराब केलं, गुलजारीलाल नंदा. 3 लाल बहादूर शास्त्रींची जर इमेज तुमच्या लक्षात असेल तर या ठिकाणी SIS वापरायचं नाहीये, तरी पण मी तुम्हाला वापरून दाखवते छोट्या मुलांसाठी. 3 ट्री आहे, आणि तो ट्री काय केलेला आहे, कोणीतरी लाल रंगाने बहादुरीने, अगदी साहसाने, बहादुरीने तो पूर्ण ट्री लाल रंगाने काय केला, रंगवला. आणि त्या ट्रीच्या प्रत्येक पानावर सर्व शास्त्र त्यांनी लिहून टाकले. काय केले, शास्त्र लिहिले.
ट्री कुठल्या कलरचा? लाल. लाल रंग बहादूरपणे दिला आणि त्याच्यावर काय लिहिलंय? शास्त्र. 3 नंबरला कोण मग? लाल बहादूर शास्त्री. 4 डोर. जसंही मी घराबाहेर जायला लागला तर मला दिसलं की माझ्या शूजवर कोणीतरी काय केलेलं आहे? गुलाल टाकलेला आहे लाल रंगाचा आणि ते गंध केलेलं आहे. डोर जवळ जे शूज ठेवलेले होते त्या शूजवर गुलाल टाकून खराब केलेलं आहे. किंवा जे डोअर आहे त्या डोअरच खराब करून टाकला, गुलाल टाकला लाल रंगाचा आणि पूर्ण ते डोअर काय केलं? गंध केलं, खराब केलं. 4 डोर. 4 नंबरला कोण? गुलजारीलाल नंदा. गुलाल लाल गंधा, गुलजारीलाल नंदा. 5 हाईव्ह. हातामध्ये मधमाशांचं पोळ घेऊन इंदिरा गांधी सांगतात आहे सगळ्यांना. काय सांगतात आहे? सगळ्यांनी रोज मध घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही काय बनणार आहात? शक्तिशाली बनणार आहात. म्हणून सर्वांनी रोज काय करायचंय? या हाईव्ह मधलं काय घ्यायचंय? मध घ्यायचं आहे. असं पूर्ण घरामध्ये सांगत त्या काय करत आहेत? घरातल्या सर्व लोकांना सांगत त्या फिरत आहेत. तर इंदिरा गांधी 5 नंबरला. 6 विक्स. मोरारजी देसाई. मोर था. क्या था? मोर था. और देसी मोर था. कैसा मोर था? देसी. मोर कसा होता? देसी. आणि त्या मोराला काय झालं? सर्दी झाली आणि म्हणून त्याला काय दिलं? विक्स. मग 6 नंबरला काय? मोर, देसी मोर. म्हणून काय? मोरारजी देसाई. 6 विक्स मोरारजी देसाई. 7 नंबरला चरण सिंग. ज्या वेळेस पायांकडे बघितलं, चरणांकडे बघितलं तर तिथून ते सिंग आले आणि डायरेक्ट कुठे गेले? हेवन मध्ये ते सिंग पोचले. कुठे पोचले? हेवन मध्ये ते सिंग पोचले. म्हणून 7 हेवन चरण सिंग. नंतर 8 नंबरला आहेत इंदिरा गांधी. इंदिरा गांधींनी हातामध्ये स्लेट घेतली आणि सगळ्यांना सांगतात की शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी शिकलंच पाहिजे. ही पाटी घ्या, त्याच्यावर तुम्ही लिहा, वाचा आणि शिका असं ते सगळ्यांना सांगत आहेत. त्या स्लेटवर काय करायला लावत आहे? होमवर्क करायला लावत आहे, लिहायला लावत आहे आणि सगळ्यांना अभ्यास करायला लावत आहेत. कोण? इंदिरा गांधी. इंदिरा गांधींच्या हातामध्ये पाटी आहे असं इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. ओके. इंदिरा गांधी. 9 राजीव गांधी. एकदा राजीव गांधी आपल्याकडे आले आणि सगळ्यांना म्हणाले, चला आज मी तुम्हाला काय करतो? डाईनसाठी घेऊन जातो. कशासाठी? राजीव गांधी सगळ्यांना कुठे घेऊन गेले? डाईनसाठी जेवायला बाहेर घेऊन गेले. 9 डाईन. कोण घेऊन गेले? राजीव गांधी. त्यानंतर VP सिंग. तुम्ही स्टेशनवर गेले, ट्रेन त्या ठिकाणी होते. ट्रेन होती आणि तुम्ही त्या ट्रेनमध्ये जायला लागले. तितक्यात तुम्हाला थांबवलं. नाही, तुम्ही नाही जाऊ शकत या ट्रेनमध्ये. विचारलं का नाही जाऊ शकत? तर त्यांनी सांगितलं या ट्रेनमध्ये सगळे VIP लोक बसलेले आहेत. आणि मग विचारलं कशावरनं ते VIP लोक आहेत? तर ते म्हणे त्यांच्या सगळ्यांना काय आहेत? सिंग आहे, शिंग आहेत आणि त्याच्यावरनं ते VIP आहेत. ट्रेन VIP VP सिंग. ओके. मजा वाटतंय ना हे सगळं ऐकायला आणि लक्षात पण राहत आहे अगदी छान. पुढे 11 एलियनला बघताच सगळेजण काबरले आणि ते डायरेक्ट पळत कुठे गेले? चंद्राच्या शिखरावर गेले. चंद्राच्या शिखरावर चंद्रशेखर. काय बघून? एलियन. किती नंबरला? 11 नंबरला. मग 11 नंबरला कोण पंतप्रधान आहे? चंद्रशेखर.
शेखर. दुसरं 13 थर्स्टिंग. मोठी सभा चालली होती, सगळे लोक ताणलेले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी 12 शेल्फ. काय आहे ते? शेल्फ. आणि त्या शेल्फवर सगळीकडे काय ठेवलेले? पाव ठेवलेले. काय ठेवले? पाव ठेवलेले. आणि कोणी ते पाव ठेवलेले? सगळ्यांसाठी. नरसिंह देवताने ते पाव ठेवलेले सगळ्यांसाठी. मग 12 शेल्फ. शेल्फवर काय ठेवले? पाव ठेवले. कोणी ठेवले? नरसिंह देवताने. म्हणजेच पाववरनं PV नरसिंहराव. 12 शेल्फ PV नरसिंहराव. 13 थर्स्टिंग. उन्हाळ्यात सभा चाललेली होती, सगळे लोक ताणलेले होते. त्यावेळेस सगळ्या लोकांना अटल बिहारी वाजपेयींनी स्वतः, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची खूप काळजी होती म्हणून स्वतः जाऊन सगळ्यांना काय केली? पाण्याची बॉटल दिली. ते थर्स्टी होते म्हणून. 13 थर्स्टिंग. कोणी दिली पाण्याची बॉटल? थर्स्टी होते म्हणून अटल बिहारी वाजपेयी. 14 फोर्टमध्ये, फोर्टच्या आत मोठे मोठे HD TV लावलेले होते. काय लावलेले होते? HD TV. आणि त्या HD TV वर देवांचे घोडे काय करत होते? पळत होते, दौडत होते. HD TV वर काय येत होतं? देवांचे घोडे पळताना येत होते. 14 कुठे होता HD TV? 14 फोर्टमध्ये. HD देवेगौडा. 15 लिफ्टिंग. 15 लिफ्टिंग. इंद्रदेवताने गुजारिश केली की काय करायचंय? सगळ्यांना सांगितलं की जर तुम्हाला शक्तिशाली व्हायचं आहे तर काय करा? लिफ्टिंग करा. काय करा? लिफ्टिंग करा. इंद्र कुमार गुजराल. 16 सनस्क्रीन. उन्हाळ्यात चाललेली होती, सभा चाललेली होती, सगळ्या लोकांना स्किनला काय व्हायला लागला? त्रास व्हायला लागला. तर अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं जा आणि काय करा? सनस्क्रीन लावा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. 16 सनस्क्रीन. कोणी सांगितलं सनस्क्रीन लावायला? अटल बिहारी वाजपेयींनी. 17 सेफ्टी पिन. 17 सेफ्टी पिन. मनमोहन सिंगांना खूप मेडल्स मिळालेले होते आणि सगळे मेडल्स त्यांनी काय केलेले? आपल्या शर्टला लावले. कशाने लावले? सेफ्टी पिनने लावले. आणि मग सगळ्यांच्या मनाला असं वाटायला लागलं, अरे आपल्याला पण असे मेडल मिळाले तर. 17 सेफ्टी पिनने मेडल्स कोणी लावले होते? मनमोहन सिंग यांनी. 17 मनमोहन सिंग. 18 नरेंद्र मोदी. आत्ताचे पंतप्रधान आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवायला सहज सोपं आहे, तरी सुद्धा सांगते. 18 ला अटॅकिंग आहे, तर नरेंद्र मोदींनी खूप वाईट गोष्टींसाठी त्या घालवण्यासाठी काय केलं? त्याच्यावर अटॅक केलं आणि त्या गोष्टी घालवल्या. सर्जिकल स्ट्राईक वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग 18 अटॅकिंग कोण? नरेंद्र मोदी. चला आपण एकदा रिकॉल करूया. तुम्हाला सगळं आठवत आहे का? सांगा. 15 वरनं काय आठवलं? लिफ्टिंग. कोणी सांगितलं? कोणी गुजारिश केली? इंद्रकुमार. त्याच्यावरनं काय नाव आठवलं? इंद्रकुमार गुजराल. त्यानंतर 14 काय होतंय फोर्टवर? HD TV. HD TV वर काय होतं? बरोबर देवांचे घोडे पळत होते. HD देवेगौडा. 14 ला काय? HD देवेगौडा. 8 नंबरला काय होती? स्लेट. आणि स्लेटवर कोण होमवर्क करायला सांगत होतं? अभ्यास कोण करायला लावत होतं? करेक्ट, इंदिरा गांधी. 8 नंबरला कोण आहे? इंदिरा गांधी. 3 ट्रीला कुठला कलर दिला होता? लाल. बहादुरीने दिलेला होता ना. आणि त्याच्यावर ट्रीच्या पानांवर काय लिहिलं होतं? पत्त्यांवर काय लिहिलेलं होतं? करेक्ट, शास्त्र. लाल बहादूर शास्त्री. 3 लाल बहादूर शास्त्री.
अरे वा, खूप छान लक्षात राहतं, मस्त लक्षात ठेवतात आहात तुम्ही. मग आता मला सांगा 12 वरनं काय आठवतं? शेल्फवर काय ठेवले होते? पाव ठेवले होते. कोणी ठेवले होते? नरसिंह देवताने. मग काय येईल? PV नरसिंह राव. व्हेरी गुड. 11 वरनं काय आठवतंय? करेक्ट, एलियनला पाहून काय झालं? कुठे पळाले? चंद्राच्या शिखरावर. चंद्रशेखर. व्हेरी गुड. 10 वरनं काय आठवले? करेक्ट, ट्रेन आठवली. आणि ट्रेन मध्ये कोण बसले होते? सगळे VIP लोक की ज्यांना सिंग होते. VP सिंग. अरे वा, मस्त. शाब्बास म्हणा एकदा स्वतःलाच आपल्याला. शाब्बास शाब्बास. मजा येईल बघा, पुढचं पण सगळं फटाफट लक्षात राहील. किती छानपैकी हे लक्षात राहिलं आपल्या. आता तुम्हाला कुठलाही नंबर सांगितला तरी तुम्हाला पटापट त्या पंतप्रधानांची नावं सांगता यायला लागलेली आहेत. कॉन्फिडन्स वाढला की नाही? अशा प्रकारे आपण ही जी पद्धत आहे, ही पद्धत बुलेट पॉईंटचे जे आन्सर्स असतात ते आन्सर्स लक्षात ठेवण्यासाठी, ते जे पॉईंट आहेत, मुद्दे आहेत, ते लक्षात ठेवण्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकतो. त्यानुसार काळानुसार, पोझिशननुसार जर आपल्याला व्यक्तींची नावं आहेत, वस्तूंची नावं आहेत, सांख्यिकीय जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ही मेथड खूप उपयुक्त आहे. तर याचा सराव करा, प्रॅक्टिस करा. ओके, प्रॅक्टिस मेक्स पर्सन परफेक्ट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.